नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड येथील प्रवीण गॅस एजन्सीच्या समोर आहोत। गेल्या काही महिन्यापासून जे आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम आपल्या भारत देशामध्ये दिसताना कुठेतरी गॅस टंचाई असेल किंवा इतर जे इंधनं आहेत त्या इंधनावर कुठेतरी बंधनं येताना महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार यांना कुठेतरी अपयश आलेलं दिसते। कारण हे सर्वसामान्य लोकांच्या ज्या गॅसच्या रांगा आहेत या रांगाच सांगून जाते की नक्की पुढे भविष्यामध्ये घडणार काय आहे। की ज्या पद्धतीने सरकारकडून महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडून ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य लोकांच्यासाठी जो एक अधिकार आहे तो अधिकार त्यांचा हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण पाठीमागील 2 दिवसापूर्वी एक गॅसच्या लाईनमध्ये ज्या वयोवृद्ध माणसाचा म्हणजे 70 ते 75 माणसाचा मृत्यू झालेला आहे। कुठेतरी नोटबंदीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ती मृत्यू झाला त्याच पद्धतीचा मृत्यू हा या ज्या गॅस लाईनच्या मध्ये होत असेल तर हा नाकर्तेपणा केंद्र सरकार राज्य सरकारचा आहे। आपल्या या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप तसेच ओके काय सांगाल तुम्ही जे आता जे आजची केंद्र शासन आणि राज्य शासन किंबहुना राज्य शासनाचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री महोदय हे किती जरी दावे करत असले की संपूर्ण घरगुती गॅस वितरणाचं काम सुरळीतपणे चालू आहे। देशाकडे 2 महिने पुरेल एवढा सगळ्याच गोष्टींचा साठा उपलब्ध आहे, तर ही गोष्ट आज जर वस्तुस्थिती बघितली तर पूर्णपणे होल ठरते। निव्वळ खोटेपणाचा आव आणून सर्वसामान्य ग्राहकांना भ्रमित करून कुठेतरी वेगळ्या दिशेने न्यायचा हा निश्चितपणे डाव आहे। मी मगाशी गॅस वितरण एजन्सीमध्ये गेल्यावर हा महत्वाचा मुद्दा मांडला की आज शासनाच्या जे गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनचं पत्र मी पुरवठा अधिकारी आदरणीय ठाकरे साहेब त्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून मी ते पत्र घेतलं। त्या गाईडलाईन मध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करावा असा कुठे उल्लेख नाही। बरं ठीक आहे, काय हरकत नाही, व्यावसायिकांना देखील पुरेसा पुरवठा आपण करावा ही आमची देखील आपणास विनंती आहे। परंतु व्यावसायिक सिलेंडरला पुरवठा नसताना व्यवसाय तर कुठला बंद नाही, आज व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होतोय। मग ह्याच्या मागचा दुसरा अर्थ एक असा होतो की जर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असेल निश्चितपणे तो काळ्या बाजारात नव्हतोय, हे आमचं ठाम मत आहे। ज्यावेळेस व्यावसायिक सिलेंडरचा काळा बाजार होतो निश्चितपणे त्याची झळ ही सर्वसामान्य घरगुती ग्राहकालाही बसत असते आणि तीच झळ गेल्या 15 दिवसापासून आपल्या सर्वांना बघायला मिळाली। खरं तर मागच्या गुरुवारीच एका वयोवृद्ध व्यक्तीचा मला रांगेमधून फोन आला, जवळपास 70-75 वय होतं ताई त्यांचं, आणि त्यावेळेसचे फोटो देखील मी लगेच माननीय तहसीलदार महोदयांना पुरवठा अधिकारी ठाकरे साहेबांना देखील ते फोटो पारित केले आणि लगोलग 1-2 तासामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन घेऊन मी माननीय तहसीलदार महोदयांकडे गेलो आणि त्यांना एक निवेदन दिलं की ज्यामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की साहेब जे गॅस वितरक एजन्सी असतील, सर्वसामान्य ग्राहक असेल किंवा त्या ग्राहक प्रतिनिधी असेल ते आणि ही सगळी व्यवस्था आणि यंत्रणा राबवणारे जे पुरवठा अधिकारी असतील त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्ही समन्वय आणा आणि कुठेतरी समय सूचकता दाखवा। काल परवाची जर आपण बातमी बघितली तर एका वयोवृद्ध व्यक्तीचा गॅस सिलेंडरच्या रांगेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। हीच जर परिस्थिती सासवडमध्ये पुरंदरमध्ये उद्भवली तर निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन केलं जाईल आणि मनुष्यवधाचा गुन्हा आपल्यावर का दाखल होऊ नये या संबंधित आपल्याला विचारणा केली जाईल। दुसरी गोष्ट, व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणामध्ये जर सुटसुटीतपणा आला तर निश्चितपणे घरगुती LPG वापर करणारे जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये हा निश्चितपणे सुटसुटीतपणा येईल। आणि ग्राहकांना देखील मी विनंती करतो की आज जे आखाती युद्धाची परिस्थिती बघता युद्ध सदृश परिस्थिती असताना आपण देखील घाबरून जाऊ नये, आपण देखील पॅनिक होऊ नये। आपला OTP नंबर आल्यानंतर ज्यावेळेस ऑनलाईन आपण पेमेंट मारता त्या पेमेंटमध्ये 4 दिवसामध्ये जर आपल्याला गॅस सिलेंडर वितरित झाला नाही तर निश्चितपणे 5व्या दिवशी रांग लावण्याचा अधिकार आहे आपल्याला। परंतु
आज तुम्ही OTP मिळाला, आज पैसे भरले आणि लगेच 2 तासांनी जर इथं रांग लावायला येत असाल ते सुद्धा चुकीचं आहे. पोलीस प्रशासनावर अवांतर ताण देणार आहे. पण मी आपल्याला ग्राहकांना देखील विनंती करतो की आपण देखील या वितरणाची थोडीशी एक बाजू समजून घ्यावी आणि वितरकांना देखील सहकार्य करावं. अनावश्यक पोलीस प्रशासनावर ताण येणार नाही ह्याची देखील काळजी घ्यावी. परंतु आपल्याला जर कुठं काळा बाजार करताना जर कुठं निदर्शनास आलं तर ते निश्चितपणे व्हिडिओ फोटो आमच्यासारख्यापर्यंत पोहोचवा. या वितरकांना आणि प्रशासनाला जा विचारल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वस्थ बसणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आज आणि उद्याच्या टाक्या त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय कंपनीच्या व्यवस्थापकांनी की आजच्या उद्याच्या त्यांचं देखील म्हणणं होतं की 18 तारखेपासूनचे जे नंबर आलेले आहेत किंवा ज्यांचे पैसे भरले अशाच ग्राहकांना आम्ही आज टाक्या वितरित करू. आज आम्ही त्यांना स्टॉक विचारला, आम्हाला सांगण्यात आलं की 350 सिलेंडरचा गॅस टाक्यांचा स्टॉक इथं उपलब्ध आहे. आम्ही त्यांना एक विनंती केली, जर स्टॉक आपल्याकडे आजचा उपलब्ध असेल तर कुठल्याही तारखेचं हिचं मापदंड लावू नका. आज जी लोक पहाटे 5-6 वाजल्यापासून इतर रांगेमध्ये उभी आहेत, मग ते 18 तारखेपासूनचे आहेत, 19 तारखेपासूनचे आहेत किंवा 20 तारखेपासून, सगळ्यांना सरसकट टाक्या द्यायची जबाबदारी ही गॅस एजन्सीची राहील आणि त्याच्यामध्ये समन्वय साधायचं, दुवा साधायचं काम हे प्रशासनाचं राहील. आणि ही आजचा उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा दिवशीपासून त्यांना सांगितले, परवा दिवशी मात्र तुम्ही सगळ्यांचा समन्वय साधून तुमचं एक टाइम टेबल वेळापत्रक गॅस एजन्सीच्या बाहेर लावा. आत्ता एक ग्राहक मला भेटले, दिव्यावरून आले की आमच्या इथे एजन्सी दुसरी आहे, पण आमच्या एजन्सीच्या वितरकांनी सांगितलं की इथं प्रवीण एजन्सीमध्ये सासवडला जाऊन गॅस घ्या. तर हे देखील दुर्दैव आहे. जर आपले जर तिथं सब डीलर असतील तर त्यांना टाक्या पुरवण्याचं काम आणि ती व्यवस्था उभी करायचं काम आपलं असेल. तालुक्यातला ग्राहक इथं येता कामा नाही जर आपले सब डीलर असतील तर. आणि जर त्यांनी तसं सांगितलं तर मात्र ती सर्वस्वी जबाबदारी सासवडच्या गॅस पुरवठादार वितरकांची राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. हो मग